सांगली जिल्ह्यात सोमवारी घडलेल्या सलग 3 खुनाच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। एका दिवसात 3 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जत तालुक्यात 2 आणि सांगली शहरातील संजयनगर परिसरात 1 अशी ही 3ही प्रकरणं समोर आली आहेत। सर्वात आधी पाहूया जत तालुक्यातील पहिली घटना। जत तालुक्यातील वळसंग रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला। येथे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करत तपासाला सुरुवात केली। प्राथमिक पाहणीत या महिलेवर गंभीर हल्ला झाल्याचे दिसून आले। तिच्या शरीरावर गंभीर भाजल्याच्या खुणा आढळून आल्या असून तिच्यावर ॲसिड टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या हल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। मृत महिलेचे वय सुमारे 35 वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अद्याप तिची ओळख पटलेली नाही। पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून तिची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र पथक काम करत आहे। ही महिला विवाहित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। निर्जन रस्त्यावरून जात असताना तिच्यावर हा हल्ला करण्यात आला असावा असा संशय आहे। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। आता पाहूया दुसरी घटना। जत तालुक्यातील बिळूर गावामध्ये आणखी एक गंभीर घटना घडली। येथे श्रीधर येळगोड नावाच्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने हल्ला केला। हा हल्ला इतका गंभीर होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार जमिनीच्या वादातून घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे। स्थानिक लोकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता वळूया तिसऱ्या घटनेकडे। सांगली शहरातील संजयनगर परिसरात सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आणखी एक खुनाची घटना घडली। मंगळवार बाजार परिसरात सौरभ पवार या तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात सौरभ पवार यांचा मृत्यू झाला। ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र याच वेळी त्या रस्त्याने पोलीस कर्मचारी प्रदीप भोसले हे दुचाकीवरून घरी जात होते। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत कोणतीही भीती न बाळगता आरोपीचा पाठलाग सुरू केला। आरोपीच्या हातात धारदार कोयता होता, तरीही त्यांनी धाडसाने त्याचा पाठलाग केला। काही अंतरावर त्यांनी आरोपीला पकडण्यात यश मिळवले। त्यानंतर आरोपीला तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस कर्मचारी प्रदीप भोसले यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्यांच्या तत्परतेमुळे एक मोठा आरोपी लगेच पोलिसांच्या हाती लागला आहे। या 3ही घटनांमुळे सांगली जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। एका दिवसात 3 खुनाच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे। पोलीस प्रशासनाकडून सर्व प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एकीकडे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे पोलिसांकडूनही तात्काळ कारवाई केली जात असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होते। आगामी काळात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सांगली जिल्ह्यातील या 3ही घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे।